नमस्कार मंडळी, श्री स्वामी समर्थ. आपल्या सगळ्यांचं माझ्या YouTube चॅनल मध्ये मी प्रियंका मनापासून स्वागत करते. आपल्या सगळ्यांच्या पाठीशी श्री स्वामी समर्थ महाराजांचा, आई जगदंबा मातेचा आशीर्वाद राहू दे, अशी मी स्वामीचरणी प्रार्थना करून आजच्या या व्हिडिओला मी सुरुवात करते. सगळ्यांना नवरात्री चालू आहे. नवरात्रीच्या खूप खूप शुभेच्छा. आपल्या प्रत्येकाच्या घरामध्ये घटस्थापना झालेली आहे. प्रत्येक जण वेगवेगळ्या पद्धतीने देवीची उपासना आराधना आपण करत आहे. वेगवेगळ्या आपण माळा चढवत आहे, वेगवेगळे नैवेद्य आपण दाखवत आहे. प्रत्येक ठिकाणी वेगवेगळे कार्यक्रम सुद्धा या नवरात्रीचे चालू आहे. आपण सर्व काही आपण या नवरात्रीमध्ये देवीची सेवा मनापासून करत आहे. त्याच्यामध्येच एक जे आता हे उपाय सांगणार आहे ते म्हणजे लवंगाचे. देवीला अमृतापेक्षा सुद्धा प्रिय ते म्हणजे लवंग असती. लवंगामध्ये साक्षात दुर्गा माताची पूर्णपैकी ताकद ही एकटवली असते. म्हणून आपण आतापर्यंत ज्यांनी लवंगाचा वापर या नवरात्रीमध्ये केला नसल त्यांनी हे उपाय आता पुढे राहिलेले हे अष्टमी नवमीला आपण आवर्जून करावे. तर आपण कोणते असे साधे आणि सोपे लवंगाचे उपाय करून आपण आपले आर्थिक प्रश्न सोडवू शकतो. ह्या ज्या उपाय आहे हे लवंगाचे आपण करणार आहे, त्या उपायाने सर्व आर्थिक प्रश्न आपले दूर होतात. बऱ्याच जणांचे पैशाचे प्रॉब्लेम्स असतात, कर्जाचा डोंगर उभा असतो, काय करावं सुचत नाही, मार्ग मिळत नाही. संकल्प धरायचा, देवी मातेला लवंगाचा उपाय आपण करू शकतो. दुसरं म्हणजे कोणाचं लग्न ठरत नसेल त्यांनी सुद्धा हा उपाय केला तरीही चालतो. शिक्षणामध्ये अडथळा असेल, शारीरिक प्रॉब्लेम असेल, आजार हा लवकर बरा होत नसत, एखाद्या वेळेस काही मुलं तोत्रेपणा ज्यांचा असेल, ते व्यवस्थित बोलत नसल, त्यांनी सुद्धा हे उपाय केले तरीही चालतो. अगदी या नवरात्रीमध्ये देवी ही जागृत अवस्थेमध्ये असते आणि तेवढी जास्त आपण सेवा करू तेवढी ती फलदायी ठरते. चला आपण जाणून घेऊया आता आर्थिक संकटावर मात करण्यासाठी लवंगाचा कोणता उपाय आपण करू शकतो. पुढे मी पंथीमध्ये सुद्धा आपण लवंग कशा प्रकारे त्याचा आपण उपाय आपण करू शकतो ह्याच्यावर आता मी पुढे सांगणार आहे. आर्थिक संकटावर मात करण्यासाठीचा हा उपाय अतिशय फलदायी आहे. तो आपण या नवरात्रीमध्ये अष्टमी नवमीला आपण करू शकतो. तर लवंगा आपल्याला 2 घ्यायच्या आहे, 5 वेलची घ्यायची आहे, 5 सुपारी आपल्याला घ्यायची आहे. तसेच त्याच्यानंतर आपल्याला एका पिवळ्या कापडामध्ये हे सगळं एकावर ठेवायचं आहे. पिवळं कापड घ्यायचंय, त्याच्यावर 5 वेलची, 5 सुपाऱ्या, 1-2 लवंगाच्या जोड्या, म्हणजे 2 लवंगा घ्यायच्या आहे आणि तिथे दुर्गा माता जिथं आपण घटस्थापना केलेली आहे तिथं हे आपल्याला समोर ठेवायचं आहे. प्रार्थना करायची आहे की आपण कशासाठी, आपली काय समस्या आहे, काय आहे, दुर्गा माताचं नाव घ्यायचं आहे किंवा नवार्णव मंत्राचा त्याच्यावर आपण 108 वेळा जप करायचा आहे. देवीला सांगायचं आहे की माझी अशी अशी आर्थिक समस्या आहे, ती निवारण होऊ दे. ह्याने ते कापडावर ते आपल्या देवी पुढे हे ठेवायचं आहे. दिवसभर ते ठेवायचं आहे. दुसऱ्या दिवशी ज्या वेळेस आपण पुन्हा स्नान करून ती पुडी ते जे आपण कापडामध्ये ठेवलेली आहे ते बांधायची आहे. एका कापडामध्ये त्याला गाठण बांधायची आहे आणि तिजोरीमध्ये ती आपल्याला ठेवायची आहे. असं केल्याने आपल्या घरामध्ये सुख, शांती, समृद्धी नांदते. ज्यांच्या खूपच नोकरीच्या समस्या आहे, चांगली नोकरी मिळत नाहीये, खूप प्रयत्न करतोय, इंटरव्ह्यूला पण जातोय, पण चांगला रिस्पॉन्स येत नाहीये, तर आपण हा उपाय लवंगाचा करू शकतो. तो उपाय म्हणजे कोणता आहे, तर आपल्याला या नवरात्रीच्या मध्ये आपल्याला 7 वेळा लवंगाच्या जोडीने नजर उतरवायची आहे आणि ती आपल्याला दुर्गा चरणी ठेवायची आहे. आपल्याला 7 लवंगा घ्यायच्या आहे आणि कोणाला तरी आपली नजर काढायला सांगायची आहे आणि त्या ज्या लवंगा आहे त्या आपल्या देवीच्या चरणी ठेवायच्या आहे. म्हणजे जे काय आपल्या मध्ये समजा आपला आत्मविश्वास वाढत नसेल, कोणती निगेटिव्ह एनर्जी जर आपल्याला त्रास देत असेल, ती पूर्णपणे निघून जाती आणि नोकरीच्या सुद्धा चांगल्या या आपल्याला संधी या देवीच्या कृपेने मिळतात. पण आपल्याला यामध्ये नवार्णव मंत्र हा म्हणणं हा कंपल्सरी आहे. नवार्णव मंत्राची शक्ती ज्या वेळेस आपण म्हणतो ती पूर्ण आपल्या शरीराला ही लागत असते. दुसरं म्हणजे राहू केतूचा जर अशुभ प्रभाव दूर करायचा असेल तर आपल्याला रोज 2 तरी लवंगा या आपल्या शिवलिंगावर अर्पण करायच्या आहे. कोणत्याही महादेवाच्या मंदिरात जायचं आहे, तिथं महादेवाची जी पिंड आहे त्याच्यावर आपल्याला आपली एखादी समस्या आहे, अवघडपणा आहे किंवा काही अडचणी आहे जीवनामध्ये, ते सर्व काही भगवान शंकराला डोळे बंद करून सांगायचे आहे.
पहिले आपण घरातूनच देवी मातेच्या पुढे त्या लवंगा ठेवायच्या आहे. नवार्णव मंत्राचा जप करायचा आहे. मग त्या दोन्ही लवंगा त्या घ्यायच्या आहे. महादेवाच्या मंदिरात जायचं आहे. त्या पिंडीवर आपल्याला या लवंगा या अर्पण करायच्या आहे. दुसरा लवंगाचा उपाय म्हणजे आपण हा करू शकतो की पूर्णपैकी घरातली नकारात्मक ऊर्जा आपल्याला नाहीसी करायची असेल तर या नवरात्रीचे रोजच आपण हा उपाय केला तरी चालेल. ज्यांनी आतापर्यंत केला नसेल तर अष्टमी नवमीला करणं अत्यंत शुभ आहे. महत्वाच्या या तिथी आहे. रोज लवंग आणि कापूर म्हणजे 2 लवंग 3 कापूर एका पंतीमध्ये घ्यायचे आहे. त्याचा धूर करायचा आहे. पूर्ण घरामध्ये तो फिरवायचा आहे. फक्त आपल्याला याची काळजी घ्यायची आहे की जिथं बाथरूम आहे समजा अशा ठिकाणी न्यायचं नाही. बाकीच्या खोल्यांमध्ये आपण नेऊ शकतो. याने पूर्ण घरातली नकारात्मक ऊर्जा ही नाहीसी होईल. शिवाय आपण जे काही आपली गोष्ट आपण एखादी करिअरसाठी केलेली असेल किंवा व्यवसायासाठी केलेली असेल ती पूर्ण होती. कारण घरातल्या नकारात्मक शक्तींनी आपल्या कामात यश येत नाही. हे काम केल्याने, धूर केल्याने, लवंग आणि कापूरचा धूर केल्याने, पूर्ण घरात फिरवल्याने माता जगदंबाचा वास हा आपल्या घरात राहतो. पितृदोष असेल, नकारात्मक ऊर्जा असेल ते पूर्णपैकी दूर होतात आणि आपण जे काम करत आहोत त्याला यश हे प्राप्त होतं. तसेच कुलदेवतेची मोठी सेवा म्हणजे ज्यांनी कुंकुमार्चन जसं आपण करतो की देवीच्या टाकावर किंवा सुपारीवर श्रीयंत्रावर कुंकू अर्चन करतो त्याचप्रमाणे आपल्याला 21 लवंगा ह्या आपण देवीच्या चरणी या अर्पण करायच्या आहे. म्हणजे लवंगार्चन करायचं आहे. ज्यांनी आतापर्यंत केले नसतील त्यांनी अष्टमी नवमीला अवश्य करा. ह्याने लक्ष्मी स्थिर राहते. पॉझिटिव्ह ऊर्जा आपल्या घरामध्ये वास करते. आई जगदंबाचा वास आपल्या घरामध्ये राहतो. नकारात्मक ऊर्जा ही नाहीशी होते. तसेच आपण 21 ज्या लवंगा आहे त्याची आपल्याला माळ तयार करायची. ती सुद्धा आपण आपल्या देवीला ही आपण चढवू शकतो. ह्याने सुद्धा देवी माता प्रसन्न होते. कारण लवंगांमध्ये देवीची पूर्ण शक्ती ही एक ठेवलेली असते. नवार्णव मंत्र म्हणा, त्याच्यावर दुर्गा सप्तशतीचा पाठ करा. अशक्य ही गोष्ट आई जगदंबा माता ही पूर्ण करते. तसेच आपली जी पंथी आहे आपली जी पंथी आहे किंवा आपण अखंड दिवा प्रज्वलित केलेला आहे तर बऱ्याच जण आपल्याला मनामध्ये भीती असते की शेवटपर्यंत आपला दिवा हा विझू नये म्हणून आई जगदंबा मातेला पण प्रार्थना करायची असते आणि त्याच्यामध्ये जर नवार्णव मंत्राचा जप करून 2 लवंगा आणि एखादा कापूर जर आपण त्या दिव्यामध्ये टाकला तरी सुद्धा त्या दिव्यातून नेहमी 24 तास पॉझिटिव्ह ऊर्जेचा वास हा आपल्या घरामध्ये राहतो. नाही आपल्याला शक्य आहे त्या अखंड दिव्यामध्ये लवंगा टाकायला तर आपण दुसरी एखादी पंथी घ्यायची आहे, मातीची पंथी घ्यायची आहे, तो दिवा प्रज्वलित करायचा आहे. त्या दिव्यामध्ये आपण 2 लवंगा, 1 कापूर टाकायचा आहे. जो आपला उंबरठा आहे त्याच्या बाहेर उजव्या साईडला दरवाजाचा आपल्याला दिवा प्रज्वलित करायचा आहे. याने पूर्ण नकारात्मक ऊर्जा आपल्या घरातली नाहीशी होते. अष्टमी नवमीला हा उपाय करणं अत्यंत शुभ असतं. खूप मोठे हे असे छान असे हे दिवस आहे. जेवढी आपण जास्त सेवा करू तेवढे आपण जास्त उपाय करू तेवढे हे आपल्या घराला लागत असतात. आर्थिक प्रश्न यांनी सुटत असतात. मुलांचं वळण चांगलं लागतं. तसेच जी कोणती आपली समस्या आहे ती आई जगदंबा माता आपली ही पूर्ण करत असते. फक्त आपल्या देवीवर आपला विश्वास हा पाहिजे. ज्यांना शक्य आहे त्यांनी दुर्गा सप्तशतीचा पाठ सुद्धा या नवरात्रीमध्ये ज्यांनी आतापर्यंत केलं नसेल आवर्जून एकदा तरी करा. अनुभव घ्या. ताकद काय आहे दुर्गा शक्ती पाठाची हे स्वतः अनुभवा. तसेच दुर्गा चालीसा आपण म्हणू शकता. महालक्ष्मी अष्टक आपण म्हणू शकता. चला आपण आता उपायांकडे वळू. आणखीन आपण एक उपाय आपण करू शकतो तोही लवंगाचाच आहे. ज्यांनी आतापर्यंत उपाय केले नसेल हा उपाय आपण अष्टमी नवमीला करावा. आपल्याला 11 लवंगा घ्यायच्या आहे. एका डिश मध्ये एक एक लवंग हातात घ्यायची आहे. महालक्ष्मी अष्टक आपल्याला म्हणायचं आहे आणि देवीच्या चरणी वाहायचं आहे. असं हे आपल्याला 11 वेळा आपण महालक्ष्मी अष्टक म्हटलं. जितकेही काही पैशाचे प्रॉब्लेम्स असतील ते पूर्णपैकी हे दूर होतात. कोणत्या ना कोणत्या रूपामध्ये आई जगदंबा माता आपल्या घरामध्ये येते, मार्गदर्शन करते, कोणाच्या ना कोणा रूपामध्ये येऊन आपल्याला ती मदत करत असते. हा उपाय स्त्री किंवा पुरुष कोणीही करू शकतो. ज्यांना वेळ आहे त्यांनी आवर्जून करावा. काहीच वेळ लागत नाहीये. आपले प्रश्न आपणच सोडवले पाहिजे. आई भगवती आई आपल्या घरी आलेली आहे. याचा उपयोग आपण लवंगार्चन आवर्जून करा. लवंगाचे हे उपाय केल्याने सगळे प्रश्न हे आपले दूर होतात. एकदा तरी आपण लवंगार्चन करा. देवीला लवंग व्हा. महादेवाच्या पिंडीवर लवंग व्हा. लवंगाचा धूर करा. हे उपाय अत्यंत शुभ आहे. धन्यवाद.